मित्रो नमस्कार। महावितरण पुणे। मित्रो आजचा जो आपला विषय आहे तो लाईन स्टाफ कर्मचाऱ्याचा साठी असून किंवा इतर कर्मचाऱ्यांनाही त्याचा फायदा होईल ह्यासाठी हा व्हिडिओ बनवला। माझे बरेचसे व्हिडिओ आहेत की ते इतर कर्मचाऱ्यांसाठी लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांसाठी फायद्यासाठी मी वारंवार व्हिडिओ बनवत असतो, परंतु आज असा एक व्हिडिओ बनवावा वाटला की एक जनरल माहिती त्या व्हिडिओमध्ये असावी व सर्वसाधारण जनमित्रासाठी सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये बनवण्याच्या हेतूने एक जनरल व्हिडिओ आज आपण इथं बघणार आहोत। किंवा व्हिडिओ म्हणण्यापेक्षा एक जनरल माहिती म्हणा तर सदर माहिती ही कल्याण परिमंडळ यांनी लिहिलेली असून त्याची PDF फाईल मी खाली आपल्या विवरणामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तरी ती आपल्याकडे फाईल सर्वांकडे डाउनलोड असावी अशी माझी विनंती आहे। सदर फाईल ही 31 पेजेसची असून ती पेजेसमध्ये एकदम डिटेल्समध्ये अशी माहिती त्याच्यामध्ये लिहिलेली आहे, तरी सर्वांनी सदर फाईल ही आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड ठेवावी। तर त्या फाईलमध्ये काय काय आहे हे इथे मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि कल्याण परिमंडळाचे मी आभार व्यक्त करतो। तेथील आयरो साहेब आहिर साहेब यांचे मी आभार व्यक्त करतो की सदर फाईल ही त्यांनी अतिशय व्यवस्थित बनवली असून सर्व कर्मचाऱ्यांचा फायदा होईल व त्याचा सर्व परिपत्रकाचा फायदा घेऊन त्याचा लाभ घेता येईल ह्यासाठी सदर 31 पेजेसची फाईल इथे मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। मित्रो सदर फाईलचं नाव आहे जनमित्र डायरी म्हणजेच नियमावली। तर सदर फाईल ही कल्याण परिमंडळातर्फे प्रसारित करण्यात आली, त्यांचे आभार। तर त्या फाईलीमध्ये एक थोडक्यात एक सारांश म्हणजे काय काय तुम्हाला माहिती मिळू शकते ह्याचे विवरण मी इथे वाचण्याचा प्रयत्न करतो आणि कोणाला काही माहिती हवी असल्यास त्यांनी पण आपल्याला संपर्क साधला तरी माहिती आपल्याला मिळू शकते। तरी मित्रो हे लक्षात घ्या, जनमित्र डायरी म्हणून जी फाईल आहे त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम 1 नंबरला गणवेश व नामपट्टीबाबतचे सर्क्युलर तिथे बघायला मिळते व गणवेश आपला कसा आहे जनमित्राचा कोणत्या सर्क्युलर प्रमाणे आहे ते आपल्याला तिथे बघायला मिळते। 2 नंबरला बदली धोरण, जनमित्राचे बदली धोरण, लाईन स्टाफ कर्मचाऱ्याचे बदली धोरण, ऑपरेटर कर्मचाऱ्याचे बदली धोरण कसे आहे त्याचे सर्क्युलर आपल्याला इथे बघायला मिळते। 3 नंबरचा पॉइंट CPF लोन म्हणजे भनिनी लोन कोणत्या प्रकारे घेता येतं किंवा CPFचे रूल्स थोडक्यात मांडण्याचा तिथे प्रयत्न केलेला आहे। जसे की CPFचा लोनचा रूल म्हणायचा बेसिक प्लस DA × 6% म्हणजे 6 पट। तर हा नॉर्मल रूल हा बऱ्याच जणांना माहिती नाही, परंतु तोही आपल्याला इथे या फाईलमध्ये व्यवस्थित मांडताना दिसतो। 4था पॉइंट म्हणजे EPS पेन्शनचे जे क्लॉज आहेत किंवा रिटायर झाल्यावर पेन्शनचा जो रूल आहे तो कोणता आहे, कोणत्या सर्क्युलरनुसार पेन्शन भेटते। EPS 95 पेन्शन ही आपल्याला लागू आहे, तरी ती कोणत्या सर्क्युलरनुसार मिळते ह्याची माहिती 4थ्या नंबरच्या पॉइंटवर दिलेली आहे। 5व्या नंबरचा पॉइंट आहे उपदान। बऱ्याच जणांना मराठी शब्द जर उपदान हा म्हटलं की कळत नाही, उपदान इन द सेन्स ग्रॅज्युटी। आणि मी वारंवार माझ्या सर्व व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे बऱ्याच लोकांचं ग्रॅज्युटी नॉमिनेशन झालेले नाही, तरी सर्वांनी ग्रॅज्युटी नॉमिनेशन करून घ्यावे। तसेच ग्रॅज्युटी बाबतची माहिती पण त्या पेजेसमध्ये म्हणजे त्या डायरीमध्ये आपल्याला मिळते। 6वा पॉइंट आहे वैद्यकीय प्रतिपूर्ती म्हणजे आपलं मेडिक्लेम। आपल्याला मेडिक्लेम जे 10 लाख रुपये आहे त्याचं बेनिफिट व नंतरचं जे काय बेनिफिट आहे ते पण त्या फाईलमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। 7वा पॉइंट आहे कर्मचारी सामूहिक वैयक्तिक अपघात विमा योजना। त्याबाबतही माहिती त्या सर्क्युलरमध्ये 7व्या पॉइंटमध्ये नमूद केलेली दिसते। 8वा पॉइंट आहे गट मुदत जीवन विमा योजना। ती सर्व कर्मचाऱ्यांना लागू असून तेही त्या परिपत्रकामध्ये
पाहायला भेटते। 9वा पॉईंट आहे कोविड-19 मृत्यू झाल्यास किंवा एखादा कोरोना काळात जर मृत्यू झाला त्याबाबतचे सर्क्युलर त्याच्यामध्ये आहे। 10वा पॉईंट आहे कामाच्या ठिकाणी एखाद्या स्त्रीचा जर काही छळ होत असेल त्याबाबतचं जर कोणतं सर्क्युलर आहे त्याची ही माहिती त्या परिपत्रकात आपल्याला जे डिस्क्रिप्शनमध्ये जी PDF फाईल टाकणार आहे त्यामध्ये ती आपल्याला मिळते। त्यामुळे सर्वांनी ही फाईल बघावी। 11वा पॉईंट आहे आपल्या महावितरण कंपनी किंवा तिन्ही कंपनीमधील जर ACB बाबतचे जे कायदे आहेत त्याबाबतचे कायद्याबाबतची माहिती 11 नंबरच्या पॉईंटला बघायला मिळते। 12 नंबरचा पॉईंट आहे रजेचे प्रकार। मित्रो, माझा रजेचा व्हिडिओ हा बऱ्याच जवळपास 20,000 लोकांनी बघितलेला असून तोही आपण बघावा व रजेचे प्रकार किती आहेत त्या व्हिडिओमध्ये पण मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला की रजेचे प्रकार किती, रजा कशी घ्यायची, तोही व्हिडिओ आपण बघावा। व तसेच 12व्या पॉईंटमध्ये रजेचे प्रकार पण आपल्याला व्यवस्थित मांडलेले दिसतात व रजा रोखीकरण व LTC म्हणजे लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन ह्याबाबतही माहिती इथं 12व्या पॉईंटला आपल्याला दिसते। 13वा पॉईंट जिओ 74 पर्सनलचा लाभ कसा घ्यावा, कसा घ्यायचा ह्याबाबतची माहिती इथं ठेवलेली दिसते। तरी त्याबाबतही मी एक वेगळा व्हिडिओ बनवला असून तोही आपण बघावा जेणेकरून आपला जास्तीत जास्त फायदा होईल। तसेच जिओ 74 म्हणजे पुढील पदाच्या वेतन श्रेणीचा लाभ म्हणजे जिओ 74 त्याबाबतही मी वारंवार व्हिडिओ बनवलेले आहेत। तरी कसा पुढील पदाचा लाभ भेटतो हा 13व्या पॉईंटच्या ह्या फाईलमध्ये आपल्याला बघायला मिळतो। 14वा पॉईंट आयकर इन्कम टॅक्स म्हणजे आयकरात कोणत्या कोणत्या सूट इन्क्लूड आहेत, ATC अंतर्गत इन्क्लूड कोणत्या आहेत, आयकरचे पण मी व्हिडिओ बनवलेले आहेत। परंतु इथे या फाईलमध्ये आयकरचेही पण ATC अंतर्गत कोणते कोणते डिडक्शन येतात त्याची ही फाईल व्यवस्थित बघायला मिळते। 15वा पॉईंट आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असून भारतीय दंड संहिता IPCचा जो कायदे आहेत म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याचे कायदे आहेत त्या कोणत्या कायद्यानुसार कारवाई होते त्याबाबतची लिस्ट ह्या पेजेसमध्ये टाकलेली दिसते। थोडक्यात सांगायचं झालं तर आपण नेहमी म्हणतो सरकारी कामात अडथळा, परंतु त्याचा कायदा त्याचा अंडर सेक्शन रूल आपल्याला माहिती नसतो। तर इथे आपल्याला ह्या कायदा म्हणजे जे पेजेस आहेत त्या पेजेसमध्ये आपल्याला बघायला मिळते। टोटल 31 पेजेसची जी माहिती आहे ही सर्वांनी आपल्याकडे ठेवावी अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे। तर 16वा पॉईंट मित्र लक्षात घ्या, कर्मचारी कल्याण निधी। कर्मचाऱ्यांचे जे कल्याण आहे, कोणत्या कर्मचाऱ्याचा पाल्य UPSC परीक्षा पास झाला, MPSC परीक्षा पास झाला तर विशेष प्रावीण्य म्हणून त्याला बक्षीस मिळते त्याबाबतची माहिती म्हणजे जवळपास कर्मचारी कल्याण निधीतर्फे जी आपल्याला माहिती पाहिजे किंवा जी कल्याण जे फायदे मिळतात त्याबाबतचे एक शॉर्ट बट स्वीट असं पेजेस इथे नमूद केलेलं आहे। तर मित्र लक्षात घ्या, कल्याण कर्मचारी निधी म्हणजे थोडक्यात उदाहरण झालं, एखाद्या कर्मचाऱ्याला जर मुलगी जन्मली तर प्रोत्साहनपर त्याला बक्षीस पण मिळते, हे बऱ्याच लोकांना माहिती नाही। तर सदर नियम हा कर्मचारी कल्याण निधी मध्ये येतो त्याबाबतची ही शॉर्ट एक प्रकारचं पेज ह्या फाईलमध्ये इथे तयार केलेला दिसते। आणि मित्र हे 16 पॉईंट झाल्यावर 17वा पॉईंट असा आहे, ऑनलाईन वीज बिल एखाद्या ग्राहकाचे कसे भरायचे ह्याबाबतही माहिती इथे ऑनलाईन वीज बिल भरणं याबाबतही माहिती दिसते। 18वा पॉईंट आहे एम्प्लॉय मित्र म्हणजे TDPD ऑनलाईन कसे करायचे ह्याबाबतही थोडेफार स्क्रीनशॉट या फाईलमध्ये टाकलेले दिसतात की आपल्याला TD कसं करायचं, PD कसं करायचे, ऑनलाईन एम्प्लॉय मित्र ॲपवरून कसं करायचं हे थोडेसे स्क्रीनशॉट इथे टाकलेले दिसतात। 19 नंबरचा पॉईंट आहे नवीन वीज जोडणी NSC कशी करायची ग्राहकाची ते पण इथं दिसतं। 20 नंबरचा पॉईंट आहे एखादा मीटर खराब झाला, जळाला, काही झालं तर मीटर बदलायचा कसा हा 20 नंबरच्या पॉईंटमध्ये इथे टाकलेला दिसतो। आपल्या एम्प्लॉय मित्रच्या ॲपवरून मीटर बदलणे हे आपल्याला करता येते किंवा NSCच्या ॲपमधून करता येते। 21वा पॉईंट आहे रोहित्र देखभाल म्हणजे ट्रान्सफॉर्मर देखभाल कशी करायची याबाबत ही माहिती सविस्तर माहिती इथे कल्याण परिमंडळाने टाकलेली दिसते।
सदर व्हिडिओ बनवण्याचा हेतू आणि कल्याण परिमंडळाचे आभार मानून की सर्व कर्मचाऱ्यांना सदर माहिती एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मिळावी व एखादी माहिती जरी राहून गेली तरी ती माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळते, ह्या हेतूनेच मी वारंवार व्हिडिओ बनवत असतो। तर 21 नंबरचा पॉईंट झाला रोहित्र देखभाल। 22 नंबरचा पॉईंट आहे फ्यूज ट्रान्सफॉर्मर माहिती, म्हणजे फ्यूज तार कोणत्या गेजची असावी, ट्रान्सफॉर्मरची काय काय प्रॉब्लेम्स आहेत, काय ते सर्व माहिती इथे आहे। तसेच SOP बाबत स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्सची माहिती, ग्राहकाची कंप्लेंट किती वेळात किती दिवसात काढायची याची पण SOPची माहिती ह्या पेजेसमध्ये ह्या डायरीमध्ये आपल्याला दिसते। त्यामुळे ह्या डायरीचा नक्कीच सर्वांना फायदा होईल। तसेच वेळोवेळी मी विवरणामध्ये माझ्या व्हिडिओच्या विवरणामध्ये वेळोवेळी महत्त्वाची माहिती मी इथून पुढे टाकण्याचा निश्चित प्रयत्न करणार व इतरही कर्मचारी आपले व्हिडिओ बनवत असतात, पण माहितीचे व्हिडिओ बनवणं फार गरजेचं आहे। त्यामुळं SOP बाबतची माहिती पण ह्या 21 पेजेसच्या फाईलमध्ये दिसते। 23 नंबरचा पॉईंट आहे वीज दर युनिट। काही काही ग्राहक हे किती रुपयाप्रमाणे युनिट असतं असे पण आपल्याला विचारणा करतात, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येत नाही। त्यामुळे इथे ही माहिती ह्या विजेचा दर काय किंवा युनिटचा दर काय, LT ला किती, ST ला किती, कमर्शियल किती, रेसिडेन्शियल किती, ह्या इथे ही पण माहिती इथे दिलेली आहे। तसेच 23वा पॉईंट झाला। 24वा पॉईंट NSC बाबत कोणत्या ग्राहकाची फी किती आहे, NSCची फी किती आहे याबाबतही इथे माहिती आपल्याला दिसते। तर संपूर्ण 24 प्रकारची जी माहिती आहे ती इथे मी टाकण्याचा प्रयत्न करत आहे व कल्याण परिमंडळाचे सर्व कर्मचारी, अधिकारी, अभियंता यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो की अतिशय मोलाची माहिती त्यांनी इथे प्रसारित करून ते आपल्याला दिली व ती मी पूर्ण आपल्या महाराष्ट्रभर पाठवण्याचा प्रयत्न नक्की करणार व सर्व कर्मचाऱ्यांचा फायदा होईल, सर्व लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांचा फायदा होईल, ऑपरेटर कर्मचाऱ्यांचा फायदा होईल। हाच मुख्य उद्देश किंवा इतर कर्मचाऱ्यांचाही सर्व अधिकाऱ्यांचा फायदा व्हावा हा मुख्य उद्देश ह्या व्हिडिओचा असून आपल्याला माहिती कशी वाटली ही मला कमेंटच्या बाबतीत कळवावे आणि सदर फाईल माझ्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये विवरणामधून डाउनलोड करून आपल्याजवळ ठेवावी, हाच मुख्य उद्देश ह्या व्हिडिओचा असून मी सदर फाईल 31 पेजेसची PDF फाईल इथे आपल्याला देण्याचा प्रयत्न करत आहे व माझे इतर 25 ते 30 व्हिडिओ आपण बघावेत व माझे चॅनल जर आपल्याला आवडले तर लाईक करून सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉन दाबावं अशीच मी इथे विनंती करत आहे व माझा सदर व्हिडिओ संपला असे मी जाहीर करतो। धन्यवाद। जय